म्हणजे बा ज्यावेळेस आपलं नाव मोठं होतं त्या नावाबरोबर आपलं आडनाव देखील मोठं होतं. नाव सांगताना छोटं सांगू नका. नाव सांगताना आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव सांगा. ते आहे तर सर्व आहे. नाव मोठं करायचं ना, तर सर्वप्रथम आईवडिलांचं नाव मोठं करा. ज्यावेळेस तुम्ही त्यांचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करसान त्यावेळेस तुमचं नाव आपाप महाराष्ट्रभर नाही, 7 समुद्र पलीकडं गेलेलं पाहायला मिळेल. अनेक खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत, दिग्गज खेळाडू आहेत, नियोजन चांगलं आहे, कर्तृत्व देखील मान आहे आणि नेतृत्व देखील चांगलं आहे. चला वेळ वाचवायचा आहे. 4 षटके आहेत. ओके सर, घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होतीये. नितीन हा चेंडू. हो यावेळेस पहा सुरेख खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. क्षेत्ररक्षक सीमा रेषा लगत झालं गेलंय. एक आली आणि इथे अकाउंट उघडलंय, इथे खातं उघडलंय आणि त्या खात्यामध्ये धावा किती आल्यात? एक धाव आली. ही सुरुवात आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही जर चांगली झाली ना तर त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. सुरुवात चांगली होणं महत्वाचं आहे. 17 तारखेला या स्पर्धेचा पहिला दिवस झाला. आज दुसरा दिवस रंगेल आणि 21 तारखेला इथे महाअंतिम सोहळा रंगेल. सरसावून खेळलाय, वेळ भरपूर भेटला, पण काय चेंडू अडवलाय. लाजवाब मित्रा, कौतुक करावं लागेल तुझं. नशीब बेहतर, भगवान देता आहे ना तो चप्पर फाड़ के देता है. आता वाटलं होतं का कोणाला तो चेंडू आडेल म्हणून, पण नशिबाची साथ असणं म्हणजे नशिबाची साथ भेटली म्हणजे सगळा विश्वास तुम्ही नशिबावर सोडून देऊ नका. काही गोष्टी आपल्याला पण कराव्या लागतात. नशिबावरती 1% विश्वास ठेवा आणि 99% स्वतःवरती ठेवा. पुढे जाऊन सांगेल नशीब बिशीब सोडून द्या, स्वतःवरती 100% विश्वास ठेवा. हा चेंडू काय झाले मैदानाच्या आतमध्ये, ही चपळाई आहे ना. इथे सर एक गाव एक संघ खेळतोय म्हणजे एका गावाची ताकद समजते, एका गावाची युनिटी समजते. आपल्यामध्ये काय आहे याचा शोध एक गाव एक संघ याच्यामध्ये लागला जातो. सगळेजण दिग्गज आहेत, आपापल्या गावामधून आलेत, गावाचं नाव मोठं करण्यासाठी आलेत, गावाचं नाव रोशन करण्यासाठी आलेत. विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. चांगला चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. हो इथे चुकी होती का काय. एक आली धावांसाठी धावा धाव. लढणं काय आहे मैदानाच्या आतमध्ये. सर धावा 4 धावा आहेत. पहिला सामना झाला 32 का 33 झाल्या, तिथे रोखलं. हो यावेळेस सरसावून खेळला गेला. इथे वेवन बाउन्स सीमा बाहेरच्या बार चौकार. ही जी स्पर्धा उभी राहिली ना यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. मान्य श्री राजूभाऊ पडवळकर संस्थापक अध्यक्ष, मान्य श्री संदीप भाऊ पवार अध्यक्ष, मान्य श्री
महेश भाऊ विश्वकर्मा उपाध्यक्ष, मान्य श्री सुनील काका पवार सचिव, कार्याध्यक्ष राजूभाऊ मोरे, खजिनदार जितूभाऊ बागुल, सुहास भाऊ पवार, संजय भाऊ पवार, विजूभाऊ पडवळकर, अर्जुन करपे आणि सोमा कदम, हे जे दिसतात ना नाव, खऱ्या अर्थानं गुणगौरव करणं गरजेचं आहे. स्पर्धा भरवणं, संघांसंघ कॉन्टॅक्ट करणं, पीच तयार करणं, बाउंड्री रोप, फ्लेक्स, मंडप, डेकोरेशन, बाजूचं नियोजन, बक्षीस, सर्व एक 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 गोष्टीचं नियोजन करणं, नॉट अ जोक. यावेळेस सुरेख खेळलाय दोघांच्या मधोमध सीमारेषा बाहेर चौकार. आता त्या चेंडूवरती जवळ 95% संधी असते, 5% बाद होण्याचे चान्सेस असतात. आणि सोन्यासारख्या संसाराची राख रांगोळी करणारा ज्या चेंडूची गणना केली जाते त्या चेंडूला नो चेंडू म्हणतात. मित्रांनो, काल सामना चालू होता, एक चेंडू 12 लागत होत्या, शेवटच्या क्षणी नो पडला, बीमर पडला, नो चेंडूवरती षटकार मारला आणि एक चेंडू 6 आला. फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला आणि त्या चेंडूवरती देखील षटकार आला. बक्षीस होतं 1,51,000 रुपयाचं. एका चेंडूची किंमत झाली होती 1,51,000 रुपये. क्रिकेट 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 कुणाची जहागिरी नाही, तिथे कुणाची सत्ता नाही. यायचं, खेळायचं, पंचांचा सन्मान करायचा, गावाचं नाव रोशन करायचं, आयोजक कमिटीला धन्यवाद करायचं आणि जिंकायचं आणि घरी जायचं. घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. धावा आहेत 15 धावा. यावेळेचा चेंडू पहा, गती परिवर्तन चेंडू. त्या गोलंदाजाच्या जर्सीवरती तुम्ही जा, त्याच्या टी शर्ट वरती तुम्ही जा. किती क्रमांकाची जर्सी आहे? 7. आंतरराष्ट्रीय मध्ये कोण घालत होतं? MS धोनी. किती साली आला? 2004 साली आला. आणि 2003 सरांचा इशारा आलाय. पहिलं धावफलक सांगेल. किती षटकं संपली सर? 2. 12 चेंडूंचा इथे खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. आता षटक शिल्लक राहिले किती? 2. म्हणजे 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये 16 झाल्यात. उर्वरित 12 चेंडू मध्ये किती होतील, हा एक सुंदर प्रश्न सर्वांना पडलाय. गोलंदाज कोण येईल? आर्विन. काय कामगिरी करेल असा देखील एक प्रश्न आहे. MS धोनीने 3चा हिशोब घरात बसून पाहिला, त्याच्या आधीची तुम्हाला हिस्ट्री माहीत असेल. पण ज्या वेळेस पहिला सामना पाकिस्तान विरोधात खेळला, 183 धावा केल्या, त्यावेळेस भारतीय संघामध्ये इथे जे 1-2 सुटला. पण दादा तुमचं नाव माहित नाही संदीप, पण ज्या वेळेस भारत संकटामध्ये असायचा त्यावेळेस तुम्ही जिथे उभे आहात ना, त्या दिशेला सचिन रमेश तेंडुलकर क्षेत्ररक्षण करायचा. एका एका जर्सीचा आपण चर्चा करणार आहोत, एका एका अंकाचं महत्व सांगणार आहोत, आयोजक कमिटीला धन्यवाद देणार आहोत. त्याआधी जाऊया मैदानाच्या आत. धाबलकर धावा आहे 18 धावा धाबलकुर्ती आहे. इथे काय, इथे इथे काय झालंय, इथे सरांचा इशारा आलाय, छत्रपतींचा छावा. येथे 6 धावा. हो, इथे
हॅलो चेक चेक. धन्यवाद. एक आवाज देखील आपल्यापर्यंत चांगला येतोय. सगळ्यांचं मी कौतुक करणार आहोत. सरांचा इशारा येतोय. षटक संपलं. आता यानंतर होणारा सामना बाईच्या रूपाने, माफ करा सर, यानंतरचा होणारा सामना यानंतरचा होणारा सामना आवाज येत असेल बोटा आणि त्यांच्या विरोधात आणि ओझर असा सामना आहे. आपल्या स्पर्धेचा नियम असा आहे की पहिल्या इनिंगचा खेळ संपला, 4 षटकं संपल्याच्या नंतर, बरोबर ना सर? 4 षटकं संपली. 4 षटकं संपल्याच्या नंतर तुम्ही मुख्य व्यासपीठासमोर उपस्थित हवायत आणि जर नसाल तर 2 धावेंच्या पॅनल्टीला तुम्हाला सावर जावं लागेल. क्रिकेटचा खेळ हा बेभरोशाचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये शिस्त खूप महत्वाची आहे. अ 26 धावा आहेत. 26 धावा धाबलगोरती आहे. 26 अंक ऐकलं तरी आठवण होते 26-11ची. ए मेरे वतन के लोगो, जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. 26-11 देशाची सेवा करणारे महाराष्ट्र पोलीस असतील, मेजर असतील, त्यांना देखील धन्यवाद देऊया. यावेळेस पहा सरमंजाने खेळला गेलाय जमिनीला समांतर चेंडू सीमेच्या आर पार फरार चौकार. यावेळेस इथे काय होतंय, एक येते सिंगल येते, सिंगलचं रूपांतर धावफलक पुढे गेलंय. 31 धावा धावफलक आहे. अंतिम षटक चाललंय, शेवटचं षटक चाललंय. काय करायचंय ते आज करायचंय. यावेळेस देखील सारखा फटका खेळला गेला. स्ट्रेट चेंडू मात्र आतमध्ये चेंडू जातोय वन बाउन्स सी मारेच्या बाहेर चौकार. एक येते सिंगल येते धावफलक पुढे जाईल. 36 धावा आल्या. आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना चालू आहे. नानफेक साठी आलाय का संघ? नानफेक चला या. नाणेफेकीसाठी ओझर आणि बोटा चला यायचे. बोटा एक्सप्रेस देखील आज आपल्याला गोलंदाजी माध्यमातून पाहायला मिळेल. बोटा संघ 45 यावेळेस इथे एक येईल. सिंगल येताना पाहायला मिळेल. काय कलेक्शन केले, काय लाजवाब क्षेत्ररक्षण केले, फेकी किती अप्रतिम होती. इथे काय झालंय, दिवसा ढवळे आत्महत्या फलंदाज बाद.
या स्पर्धेच्या निमित्तानं शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील असे सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नियम हा अंतिम असेल. इनिंगचा खेळ संपलाय. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, वेळ वाचवायचा आहे. 4 षटके संपली. 4 षटकामध्ये धावा झाल्यात, पूर्ण झाल्यात, बनवल्यात 38 झाल्यात. 39 तुम्हाला करायच्यात आणि तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहे 24, अर्थात 4 षटक. आणि ऐकण्यासाठी जाऊया परत एकदा. इर्शाद बागवान अतिशय सुंदर वाणीमधून ऐकूया या धावा पूर्ण होतात की नाही. इर्शाद बागवान सर यांच्याकडे. तर सामन्याची नाणेफेक मात्र संपन्न होते. तर पुढच्या सामन्याची नाणेफेक मात्र जिंकले ओझर संघाचे संघनायक. आपण पाहतोय जर्सी नंबर 92 सलमान. चला सामना आपण लवकर सुरू करूया. अर्थातच निमित्त आहे शिवराणा चषक 2021 चा हा रणसंग्राम या श्रीरामपूरच्या ऐतिहासिक मैदानावरती आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. आणि आपण पाहतोय की काल दिवसभरामध्ये मॅरेथॉन अशी कामगिरी आणि याच्या अगोदरचं सुंदर असं समालोचन तुम्ही ऐकलं. पारनेर भूषण प्रशांत पानमंद यांच्या वाणीतून आपण मैदानावरचं एक सुंदर असं समालोचन ऐकलं. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. आयोजकांचं देखील मनपूर्वक धन्यवाद असेल, अभिनंदन असेल की युवा खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म श्रीरामपूर सारख्या भागामधून आपण पाहिलं की नगर जिल्ह्याचं क्रिकेट हे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये चर्चिलं जातं. कारण नगर जिल्ह्यातील अनेक मातब्बर, अनेक दिग्गज खेळाडू ज्यांनी भारताबाहेर जी स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेचं युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण दुबई, शारजामध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून केलं जातं. तेच tenniscricket.in आज आपल्या सेवेत श्रीरामपूरच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये tenniscricket.in चे हेड गौरव सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी, आमचे तिन्ही कॅमेरामन जे सामन्यामधील अचूक क्षण, सामन्याचा प्रत्येक चेंडू आपण युट्यूब वरती आपल्या मोबाईल वरती पाहू शकता. जगभरामध्ये 195 देशामध्ये व्यासपीठावरून जे मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. कारण भारत हा ज्या पद्धतीने आपण म्हणतो धर्मनिरपेक्ष राष्ट्र, कृषीप्रधान देश, क्रिकेट वेड्यांचा देश आणि वेडी माणसेच इतिहास घडवतात, हा भारताचा इतिहास आहे. आणि आपण पाहिलं की जगामध्ये सुद्धा वेडी माणसेच इतिहास घडवतात. थॉमस एडिसन ज्यानं 999 प्रयोग केले आणि 1000वा प्रयोग केला, त्यानं बल्बचा शोध लावला आणि संपूर्ण जगाच्या डोक्यामध्ये त्यानं प्रकाश पाडला. त्याच्यामुळेच म्हटलं जातं वेडी माणसेच इतिहास घडवतात. असेच 2 क्रिकेट वेडे, 2 सलामीचे फलंदाज, 2 धुरंधर, 2 वाघ, 39 धावांचं विजयासाठी असणारं लक्ष. दत्तनगर संघाचे सलामीचे 2 फलंदाज, सलामीचा फलंदाज स्ट्राईक वरती नितीन, गोलंदाजी मार्क वरती असेल गोलंदाज. एक मिनिट क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा 12वा खेळाडू, 5 धावांची पेनल्टी असेल. आणि जर आपल्याकडे 11 असतील तर तसं सांगा अगोदर, पण जर 12 असेल तर 12वा खेळाडू कंपल्सरी, 5 धावांची पेनल्टी असेल. आता तुर्तास गोलंदाजाचं नाव सांगा. योगेश. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज योगेश. स्ट्राईकचा फलंदाज नितीन. काल दिवसभरामध्ये आपण पाहिलं की दोस्ती उमरे संघ, गोपीशेठ दहिवळकर त्या संघाचे संघ मालक, त्यांच्या संघाने मात्र काल दिवसभरामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. त्यांचा सुद्धा एक फलंदाज नितीन आणि सलामीचा फलंदाज होता तुषार. आता इथं आपण पाहतोय की सलामीचा फलंदाज नितीन, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय शुभम. आमच्या प्रशांत सरांनी चर्चा करताना सांगितलं की जर्सी नंबर 7 आखो टप्प्याचा चेंडू मात्र जातोय. पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण मात्र केलं जातंय. निश्चितपणे 2 धावा मात्र या चेंडूवरती. याच्यानंतरचा जो सामना आहे बोटा विरुद्ध ओझर संघाचे संघनायक जर्सी नंबर 92 सलमान यांनी मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय.
जाऊया पुन्हा एकदा मैदानात. शिवराणा चषक आयोजित भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील दुसरा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, बॅटल ऑफ क्रिकेट. पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेग वरती सुरेख झेल टिपलाय. जबरदस्त असा झेल टिपला गेलाय. फलंदाज मात्र बाद होतो. पाहूया प्रेक्षकांचं काय म्हणणं येते. आमच्या आयोजन समितीचे सुद्धा एक प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. तो षटकार नाहीये, तो फलंदाज बाद झालाय. झेल सुरेख टिपलाय. कारण त्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक असेल. तो त्याच पद्धतीने त्या ठिकाणी थांबून राहिला. त्यानं अजिबात हालचाल केली नाही. आणि याचं श्रेय सुद्धा जाते आमचे tenniscricket.in कॅमेरामन राकेश, ज्यांनी हा क्षण अचूक आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलाय. आजकाल टेनिस क्रिकेट खूप फास्ट होतंय, आपण पाहतोय. आणि आमच्या आयोजन समितीचे सदस्य सुद्धा त्या ठिकाणी काल दिवसभरामध्ये मैदानावरती होते. आज सुद्धा त्या ठिकाणी आहेत ते. या स्पर्धेसाठी खंबीर अशी साथ आपण पाहतोय. प्रकाश अण्णा चित्ते, ज्यांनी 1,01,000 रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. तर एक सुंदर असा झेल मात्र या ठिकाणी टिपला गेलाय. एक जबरदस्त असा झेल टिपला गेला. मैदानावरती सुरू असणारा सामना DCC दत्तनगर विरुद्ध कोरडगाव. मनसे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सुरेश भाऊ जगताप यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. सुरेख झेल टिपलाय. पहिला धक्का मात्र लागलाय. फलंदाजाला मात्र परतावं लागलाय. नितीन परतलाय. नितीनची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये. नितीनची जागा घेण्यासाठी अरविंद. गोलंदाजी देखील तितकीच अप्रतिम अशी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो योगेश, जर्सी नंबर 1 योगेश. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो जर्सी नंबर 4. आता आपण पाहिलं की मैदानावरचे 11 खेळाडू, 2 फलंदाज, 2 पंच, मैदानावर उपस्थित असणारे जवळपास 2,000 प्रेक्षक आणि युट्यूब लाईव्ह वरती आनंद घेणारे आमचे सर्व प्रेक्षक, या सर्वांनी मात्र आज झेल टिपलेला पाहिलं. कौतुक करावं तितकं कमी आहे या क्षेत्ररक्षकाचं. एक अफलातून असा झेल टिपला. चला सामना थोडासा लवकर सुरू करा. गोलंदाज योगेश. आखो टप्प्याचा चेंडू जबरदस्त हिट केलाय. चेंडू बिग हिट केलाय. हा मात्र असेल खणखणीत षटकार. डीजे कडून सुद्धा एक समर्पक गाणं वाजवलं जाते. आ देखे जरा किसमे कितना एकदम. जर्सी नंबर 7च्या बॅट मधून निघालेले एक आपलातून षटकार. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो योगेश, जर्सी नंबर 1. या दरम्यान चेंडू खेळाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू मात्र बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे सुसाट असा हा चौकार मात्र. खऱ्या अर्थानं काय झालं मैदानावरती आपण पाहिलं की चेंडू सीमारेषेच्या अडवताना मात्र क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पाय. एक चौकार मात्र मिळालाय. स्ट्राईकचा फलंदाज शुभम.
यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळलाय पॉईंटच्या दिशेने, सुरेख क्षेत्ररक्षण केले. निश्चितपणे थोडंसं बॅकफूट वरती जाऊन पॉईंटच्या दिशेने हा चेंडू खेळला. एक धाव मात्र निश्चितपणे येते. पंचांची मॅरेथॉन कामगिरी आपण पाहतोय कालपासून या मैदानावरती. दोन्ही पंच दीपक पेळगावकर भोसरी पुणे आणि धीरज माने सातारा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश. हो, या दरम्यान एक वेगवान चेंडू उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र फसलाय अरविंदचा. षटकाची मात्र समाप्ती असेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 13. तर जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. आमचे सहकारी समालोचक प्रशांत पानमंदे यांनी मागाशी सांगितलं की आपल्याला केवळ नशिबावरती विश्वास ठेवून चालत नाही, आपल्याला मेहनत देखील करावी लागते. समालोचन क्षेत्रातील माझे ज्यांना मी गुरुवर्य मानतो असे माझे गुरुवर्य दीपकजी मंडले सर यांनी सुद्धा सांगितलं की लक हा इंग्रजीतला 2 अक्षरी शब्द, भाग्य 2.5 अक्षरी शब्द, नशीब 3 अक्षरी आणि तकदीर 4. जर आपल्याला या 4ही शब्दांना आपलं नशीब बदलायचं असेल, आपलं तकदीर बदलायचं असेल, आपलं लक बदलायचं असेल, आपलं भाग्य उजळायचं असेल तर मेहनत मात्र करावी लागते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. 39 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. बॉलर नेम गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदेश. पंचांनी आदेश दिल्यानंतर तो गोलंदाजीला सुरुवात करतोय. यावेळी मात्र शुभमच्या बॅट मधून निघालेला कडक कडकडीत प्रहार, षटकार. पण एक आपलातून वादळी झंझावती स्फोटक आक्रमक विध्वंसक सुनामी डायनामाइट षटकार. एक जबरदस्त ताबडतोड फलंदाजीचं प्रदर्शन करतो शुभम आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, चेंडू वन बाउन्स सीमा पार, चौकार. चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. टेनिस क्रिकेट .in चे ऑफिशियल स्कोरर मनोज वाघ यांच्याकडून आमच्यापर्यंत माहिती येते की 16 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. एक ताबडतोड फलंदाजी मात्र केली शुभमनं. नितीन मात्र बाद होऊन परतल्यानंतर शुभम मात्र मैदानावरती बरसतोय. पुन्हा एकदा बरसलाय, यावेळी मात्र फटका, सरळ षटकार, जबरदस्त असा षटकार. डीसीसी दत्तनगर एक आक्रमक स्फोटक फलंदाजीचं प्रदर्शन. 39 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 15 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र पुन्हा एक चेंडू खेळलाय. ओ, यावेळी मात्र सुरेख झेल टिपलाय का पाहूया. सुरेख असा झेल टिपला गेलाय. सुरेख असा झेल आपण पाहिलं की कोरडगाव संघाचं क्षेत्ररक्षण मात्र अफलातून दर्जाचं आपण पाहतोय. विश्वचषकाची स्पर्धा संपल्यानंतर विश्वचषकाच्या मैदानातून श्रीरामपूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती हार्दिक पांड्याची एंट्री मात्र आपण मैदानावरती पाहतोय. एक जबरदस्त अफलातून झेल टिपलाय, परंतु आपल्या संघासाठी मात्र जबरदस्त फलंदाजी केली. जर्सी नंबर 7, संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारी जर्सी नंबर 7 भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान आपण पाहिलं की स्पर्धेमध्ये विश्वचषकामध्ये ज्याची बेंटॉर म्हणून निवड केली गेली बीसीसीआय कडून, MS धोनीचा जर्सी क्रमांक 7 आणि त्याच जर्सी क्रमांक 7 न मात्र या मैदानावरती धुमाकूळ. दत्तनगरचे विद्यमान सरपंच सन्माननीय सुनील भाऊ शिरसाट देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळी मात्र उजव्याष्टीच्या थोडासाच बाहेर असणारा चेंडू पंचांनी आपल्या जागेमध्ये थोडासा बदल करून चेंडू पाहिला, परंतु एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. स्ट्राईकचा फलंदाज असेल अरविंद.
यावेळी चेंडू खेळाय कव्हर्सच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरती क्षेत्ररक्षित केला जातो चेंडू. एक धाव मात्र घेतली जाते. या सामन्यानंतर लगेचच ओझर संघनायक सलमान आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. लगेच आपण या सामन्यानंतर सामन्याला सुरुवात करतोय आणि आपल्या संघाला मात्र आणि सरपंच साहेबांना या स्पर्धेतली पहिल्या विजयाची भेट मात्र देण्यासाठी उत्सुक असेल संघ, की ज्या पद्धतीने आपण पाहिलं शुभमनं आक्रमक स्फोटक विध्वंसक वादळी सुनामी फलंदाजी आपल्या संघासाठी केली. त्याच्या 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. आपण पाहिलं 16 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता होती. एक षटकार मारला गेला, त्याच्यानंतर मात्र समीकरण बदलत आले. 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. बॉलर नेम गोलंदाजी मार्कवरती अशोक, स्ट्राईकचा फलंदाज अरविंद. आखोट टप्प्याचा चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा एक फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय की एक अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण स्ट्राईक वरती मात्र असेल जर्सी नंबर 17. स्ट्राईकचा फलंदाज अवी, क्षमासवी स्ट्राईकचा फलंदाज आहे शर्जिल. जर्सी नंबर 17 आपण जर मी कालही सांगितलं होतं जागतिक क्रिकेटमध्ये जर्सी नंबर 17 AB डिव्हिलियर, जर्सी नंबर 18 विराट कोहली आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून ती जर्सी कोणालाच नकोय. कोविड-19 17, 18, 19 मोस्ट 3 डेंजर्स इन द वर्ल्ड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अशोक. या षटकातील पुढचा चेंडू आखोट टप्प्याचा चेंडू होता, अपेक्षेपेक्षा जास्त उचली घेणारा. अपील मात्र झालंय, फलंदाजाने देखील मैदान सोडलंय. जर्सी नंबर 17 चेंडू मध्ये 9 धावा. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलतंय. 12 चेंडू मध्ये 9 धावा. समोर आपण जे पॅव्हिलियन पाहतोय, ज्या ठिकाणी होर्डिंगचं सरपंच साहेबाचं होर्डिंग आपण पाहतोय सुनील भाऊ शिरसाट, त्याच्यावरती जे साईड स्क्रीन लागलंय त्याच्यावरती आपण प्रेक्षकांची मतं पाहतोय. 40% प्रेक्षकांना वाटतंय कोरडगाव, 45% प्रेक्षकांना वाटतंय DCC दत्तनगर आणि 15% प्रेक्षकांचं अजूनही म्हणणं आहे की काही सांगता येत नाही. समोरच्या साईड स्क्रीनवरती आपण पाहतोय प्रेक्षकांची मतं, ज्या वोटिंग मीटरनं प्रेक्षकांनी मतं नोंदवलेत ते आपण समोर साईड स्क्रीनवरती पाहतोय. 40% प्रेक्षकांना वाटतंय कोरडगाव, 45% प्रेक्षकांना DCC आणि 15% जे हुशार प्रेक्षक आहेत त्यांना वाटते की अजूनही काही सांगता येत नाही. यावेळी मात्र चेंडू खेळलाय कव्हर्सच्या दिशेने क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र निश्चितपणे. हा गोल्डन बॉल होता, खऱ्या अर्थानं हॅट्रिक बॉल होता, परंतु या चेंडूवरती मात्र एक धाव घेतली. नऊ चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. DCC दत्तनगर सन्माननीय सरपंच सुनील भाऊ शिरसाट हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक. सुरेख क्षेत्ररक्षण करेल निश्चितपणे. एक धाव. सामना मात्र अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. शिरसाट साहेबांना देखील वाटत असेल की क्रिकेटचा सामना पाहतोय का निवडणुकीचा निकाल पाहतोय, कारण आपण पाहतोय की त्याच पद्धतीने अगदी इथं चेंडू असतात, षटका असतात, तिथं मात्र पहिल्या फेरी अखेर, दुसऱ्या फेरी अखेर. पुन्हा जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज अशोक, ज्यानं या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी केली. आतापर्यंत या स्पर्धेतलं सर्वोत्तम क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतंय कोरडगाव संघाकडून. आखोट टप्प्याचा चेंडू मात्र खेळलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. निश्चितपणे सुरेख क्षेत्ररक्षण. जर्सी नंबर 1 लागोपाठचे 3 चेंडू आपण पाहिलं की त्याच क्षेत्ररक्षकाकडे टार्गेट बनवून खेळण्यासारखे 3 चेंडू, परंतु 3 वेळा त्यानं मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय. सात चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र निर्णायक असेल.
आखोड टप्प्याचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, चेंडू मात्र सरळ सीमा पार चौकार. सहा चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 2 धावा. म्हणूनच मी सांगितलं की 7वा चेंडू निर्णायक चेंडू होता. त्या चेंडूवरती एक चौकार मारला गेला आणि पुढच्या षटकाची मात्र थोडीशी हवा कमी करण्याचा प्रयत्न केला. कारण ज्या ज्यावेळी असे सामने आपण पाठलाग पाहतो त्यावेळी 13वा चेंडू, 7वा चेंडू, 19वा चेंडू, 25वा चेंडू ह्या चेंडूवरती खूप महत्व असतं. कारण त्या चेंडूवरती पुढच्या षटकाचं समीकरण बरंचसं अवलंबून असतं. आता या गोलंदाजांसाठी धावा शिल्लक राहिले 2. त्या चेंडूवरती जर चौकार गेला नसता तर धावा शिल्लक राहिल्या असत्या 6. परंतु क्रिकेट हा जर आणि तरचा खेळ. तर पाहूया स्ट्राईकचा फलंदाज मात्र 2 धावांची आवश्यकता. MS धोनी होणार का आपल्या संघासाठी विजयी षटकार पहिल्या चेंडूवरती मारणार का? परंतु समोर तितका चतुर गोलंदाज. यावेळी मात्र MS धोनी मात्र ठरलाय. सामना मात्र जिंकलाय. शिरसाट यांना आपल्या संघाने मात्र विजयी भेट दिलेली आहे. तर मैदानावरती जो सामना आणि जो थरार रंगतो तो ओझर विरुद्ध बोटा, मुन्नाभाई 11 बोटा या 2 संघामध्ये हा सामना. आणि ओझर संघाने मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. शिवराणा चषक 2021 श्रीरामपूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती या सामन्याचं अचूक असं विश्लेषण आमचे सहकारी समालोचक ज्यांना मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतो, प्रशांत पानमन, पारनेर भूषण, पारनेरचा बुलंद आवाज, सन्माननीय समालोचक प्रशांत सर. नाझिया सिमेंट रांजणगाव आणि पिंपरी अंचल या संघाने मात्र समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे.